रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला। नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भाऊ शिवम सोबत थांबले होते। यावेळी शिवम याच्यावर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र शिवम थोडक्यात बचावल्याचं बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे। नाना पेठेसारख्या गजबजलेल्या भागात रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। एरवी मित्रांच्या गरड्यात असणारा वनराज रविवारी रात्र मात्र शिवम सोबत थांबले होते। जवळच त्यांचं घर होतं आणि घरापासून चालत चालत ते मुख्य रस्ता लागत असणाऱ्या चौकात आले। हल्लेखोर त्यांची वाट पाहत दबा धरून बसले होते। मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येतात 6 दुचाकी त्या दिशेने धावत गेल्या। हल्लेखोरांपैकी एकानं प्रथम शिवमवर गोळी झाडली, परंतु शिवम खाली बसल्यानं तो बचावला। त्यानंतर सुरुवातीला एकानं आंदेकरांवरती गोळ्या झाडल्या, एका पाठोपाठ एक अशा 5 गोळ्या झाडल्या। अचानक झालेल्या हल्ल्यानं वनराज आंदेकर गडबडले, त्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला। ते दोघे पळून जात असताना वनराज यांच्या बहीण संजीवनी आणि मेहुणा जयंत कोमकर बाल्कनीतून मारा मारा, त्यांना सोडू नका अशी चिथावणी देत होते। तेव्हा आरोपींपैकी एक जण शिवमच्या अंगावर धावून गेला होता, मात्र शिवम तिथून पळून गेला। हल्लेखोरांसमोर वनराज यांचा मात्र टिकाव लागला नाही आणि ते त्यातच त्यांच्या हाती लागले। रक्ताच्या थारोळ्यात आंदेकर पडलेले पाहून नंतर मारेकरी पळून गेले। रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती। तसंच वनराज यांची बहीण संजीवनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर संशयित म्हणून सोमनाथ गायकवाड ही पोलिसांच्या ताब्यात आहे। कालच पोलिसांनी 13 हल्लेखोरांना रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेतलाय।